लाईट्स कॅमेरा ॲक्शन सीलर घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. नवीन प्रोजेक्टची झलटण सेलिब्रिटीच्या आयुष्याची खास हलचल ऐका आणि पहा. तुमचा आवडता सेलिब्रिटी टीव्ही पॉडकास्ट, चित्रसृष्टी मधले तारे घेऊन येतील खास किस्से, गप्पा आणि आठवणी सारे, गप्पा आणि आठवणी सारे. फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया, फक्त तुमच्यासाठी मनोरंजनाची नवी दुनिया. हाय, हॅलो, नमस्कार. मी मृण्मयी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. मंडळी, आज आपण एका अशा अभिनेत्याशी गप्पा मारणार आहोत ज्यांच्या चित्रपटांची संख्या ऐकूनही आपल्याला अचंबा वाटतो. मराठीमध्ये 200 पेक्षा अधिक चित्रपट त्यांनी केलेत, हिंदीमध्ये 50हून अधिक चित्रपट केलेत, याशिवाय नाटक, मालिका आणि अगणित ॲड फिल्म्स देखील त्यांनी केलेल्या आहेत. तर असे जयवंत वाडकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. खूप खूप स्वागत जयवंत दादा कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आज आपण एवढी मोठी संख्या चित्रपटांची आणि याशिवाय म्हणजे फक्त चित्रपट नाही, चित्रपटांबरोबर वेब सिरीज पण तुम्ही करताय आणि अनेक वर्षांपासून हे सगळं काम सातत्याने चालू आहे. जेव्हा तुम्ही पहिला चित्रपट केला तेव्हा सुरुवातीला असं वाटलं होतं का की एवढी मोठी आपली संख्या होईल चित्रपटांची? काहीच वाटलं नव्हतं. कारण का मला आठवतं आम्ही दामू केंकरे म्हणजे माझे गुरु म्हटलं तरी चालेल, त्यांच्यावर मी नाटक करत होतो आम्ही त्यावेळी. आणि ते नाटक होतं आमचं कार्टी प्रेमात पडली. ते नाटक करत असताना त्यांनी एक फिल्म करायचं सुचलं आणि त्यामुळे त्या फिल्ममध्ये आम्हाला घेतलं. आम्ही नाटक करतो म्हणून, नाटकात होतं म्हणून त्यामध्ये म्हणजे वर्षा उसगावकरची पहिली फिल्म, माझी पहिली फिल्म, विजय पाटकरांची पहिली फिल्म, राजन तामाणेंची पहिली फिल्म, अजित सातबाई आणि ते नवरा बायको त्या लोकांची पहिली फिल्म, आमची सगळ्यांची डेब्यू फिल्म, चेतन दळवीची डेब्यू फिल्म, अशी ती सुरुवात आहे. आणि पहिलंच काम अशोक सराफबरोबर होतं. त्यामुळे तो क्षण आणि ते सगळंच आम्हाला असं वेगळंच वाटत होतं. कोल्हापुरात आणि जाऊन आम्ही शूटिंग केलं होतं आणि खूप मजा होती. लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा होते त्यात. ही सगळी नावं आणि आज एक आपण म्हणतो की प्रतिथयश, तुम्ही म्हणताय की त्या सगळ्यांचीच पहिली फिल्म होती आणि आज सगळ्यांचाच खरं तर एवढा मोठा प्रवास झालेला आहे. असं म्हणतात की सुरुवात आपली चांगली झाली ना की पुढे सगळं आपलं छान छान होत जातं. तुमची सुरुवात कशी झाली? तुमचं बालपण मुंबईचंच का तुम्ही मूळचे? मूळचा म्हणजे तुम्ही सगळेच परप्रांतीय असं मी म्हणेन. हो ना. कारण का आम्ही कोळी आहोत. आमची म्हणजे आम्ही त्यातले भूमिपुत्र आहोत. तुम्हीच मूळचे असं तुम्ही येस. त्यामुळे गिरगाव चौपाटीत आमचं लाईफ गेलं माझं तिथे. आजही आम्ही मासे पकडतो. येस. आणि गिरगाव चौपाटीत मोठे झालो. त्यामुळे त्या तिकडे आम्ही राहायला चिरा बाजारला होतो. पण आमचं सगळी कर्मभूमी सगळी तीच होती, गिरगाव. आणि तिथेच मासे पकडायचो. माझं भजीचं दुकान होतं आमचं, ते सगळं तिथे चालायचं. ती इथून सुरुवात होती. आणि मग क्रिकेटचा मला खूप शौक होता, म्हणजे खेळायचं. क्रिकेट तुमच्याबद्दल असं ऐकलं की तुम्ही खूप चांगले क्रिकेटर होतात, म्हणजे अगदी सुनील गावस्करांबरोबर खेळण्या इतपत तुम्ही त्यांना बॉल टाकलेले आहेत असं ऐकलं होतं. येस येस. मी खेळलो नाही त्यांच्याबरोबर, पण मी म्हणजे मी टेरसी खेळायचो. टेरसी अंडर-14 म्हणून पूर्वी असायचं आणि ते हिंदू जिमखान्यावर असायचं. आणि आमचं काय, रेल्वे क्रॉस केली की माझं घर, या बाजूला आलो की मैदान. त्यामुळे मैदानात दिवस जायचे आमचे सगळे. हिंदू जिमखान्यामध्ये चालायचं. आणि आम्ही जरा बरा खेळत होतो. त्यामुळे मला माळी असतात ना आपले, त्यांनीच मला सांगितलं, विनू मंकड माझे कोच होते, त्यांनी ह्याला घ्या. मग मी तसा तिकडे अंडर-14 खेळायचो. आणि ज्यावेळी सुनील गावस्कर प्रॅक्टिसला यायचे, नेट प्रॅक्टिस करायला, त्यावेळी मला विनू मंकड स्वतः पाठवायचे तिथे, ते जाऊन त्यांना बॉलिंग टाक. तसं त्यावेळी मी ते फ्लोटर वगैरे, आता जे नकल बॉल वगैरे म्हणतो आपण, ते त्यावेळी मी टाकायचो, मी अंडर-14 असताना. आणि नंतर मग मी कालांतराने मग कॉलेजला आलो. मग इंटर कॉलेजिएट खेळलो.
त्यानंतर इंटर कॉलेजला मी दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांच्या अगेन्स्ट खेळलो. अच्छा. माझा कॅप्टन बैरोज इराणी होता. बरं, आणि मग बँकेत आलो. बँकेत पण मी क्रिकेट खेळलो. अच्छा, बँकेत पण तुम्ही क्रिकेट खेळलो. होता? अनिल देशपांडे माझे कॅप्टन होते. ओ. रणजी मोठा क्रिकेटर होता. आणि मग एवढी वर्ष खेळल्यावर मग असं काय झालं की तुम्ही क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्रामध्ये आलात? तेच ना, की मी एवढा चांगला क्रिकेट खेळायचो की आजही एफ डिव्हिजनला माझं रेकॉर्ड आहे 8 रनमध्ये 5 विकेट. काय सांगता? हो. बापरे. आणि मग एक सतीश पोळेकर नावाचं एक वादळ आलं माझ्या आयुष्यात. आणि ते वादळ आलं आणि म्हणजे 1978-79ला एकांकिका करायला म्हणून सतीश पोळेकरला बोलावण्यात आलं. अच्छा. कारण प्रदीप पटवर्धन, मिलिंद वैद्य, अजित वळे हे सगळे सिनियर लोक होते. हे लोक आविष्कारमध्ये काम करायचे. आविष्कारमध्ये सतीश पोळेकर होता. मग एकांकिका कॉलेजची डिरेक्ट करायला म्हणून त्याला घेऊन आले. बरं. पोळेकरला आणलं. मग आमची सुरुवात झाली तिकडनं. आणि मग काय, मग माझी पहिली चोरी ज्यावेळी दूरदर्शननं पुन्हा एकदा विनय आपटेचं नाव येतं. आणि विनय आपटे या माणसानं एवढं मोठं काम केलं ना, म्हणजे आज दिवसतळी असेल, प्रसाद ओक असेल, चिन्मय मांडलेकर असेल, ही आज मोठी नावं आहेत सगळी. आणि चिन्मय मांडलेकरनी तुम्हाला आत्ता गव्हर्नरमध्ये इतका अप्रतिम रोल दिलेला आहे. तुम्ही गव्हर्नर पिक्चर पहा, खूप छान पिक्चर आहे. 90चा सगळा हे आणलेला. आणि मनोज वाजपेयी आहेत त्यात. अप्रतिम रोल केलेला आहे त्यांनी. आणि माझ्याही कामाचं खूप ठिकाणी कौतुक होतं आहे. त्यामुळे ही सगळी लोकं ही विनय आपटेंनी घडवली आहेत. आणि इथे मी म्हटलं ना, मी मगाशी आल्या की इथे आम्ही रात्री 1-1, 1:30, 2-2 वाजेपर्यंत पडलेले असायचे सह्याद्री. इथे विनय आपटेच्या कॅबिनमध्ये किंवा चास्करांच्या कॅबिनमध्ये. खूप नॉस्टॅल्जिक होतो मी ज्यावेळी येतो त्यावेळी दूरदर्शनला. आणि खूप मजा केली आम्ही. इवन दो चास्करांचं म्हणजे आपल्याकडे त्यावेळी काही नव्हतं. आता खूपच इक्विपमेंट झालं आहेत. आपण खूप इक्विपमेंट वेगवेगळे आलेले आहेत. ट्रॉली आणि अमुक तमुक, पॅन्थर, अमुक तमुक. तर त्यावेळी तर ट्रॉली इफेक्ट कसा द्यायचा म्हणून चास्करांनी प्लॅटफॉर्म लावले होते. प्लॅटफॉर्म असे स्लोप वगैरे लावून. आणि अजित नाईकला आम्ही धक्का मारतो. मी प्रदीप पटवर्धन पाटकर धक्का मारून त्याला वर आणायचो. आणि मग तो ट्रॉली इफेक्ट दिसायचा. म्हणजे एवढं सगळं, एवढं क्रिएशन. म्हणजे आज मला असं वाटतं की एवढं सगळं असताना आपण काहीच करत नाही असं मला वाटतं. पण त्यावेळी काही नसताना क्रिएट करायचो. ती मजाच मला वाटतं वेगळी की होती. हीच एक कलाकाराची खासियत असते ना, की काही नसताना पण त्याच्यातून घडवणं काहीतरी मोठं. तर ते अशी एक सुरुवात आहे. आणि विनय आपटे या माणसाने आम्ही जेवढ्या एकांकिका केल्या, एकांकिका माझ्या म्हणजे माझी पहिली चोरी ही त्यांनी पहिली कॉम्पिटिशन अशी झाली की ऑल ओव्हर महाराष्ट्राची 76 कॉलेज होते ऑल ओव्हर महाराष्ट्रात. दूरदर्शन ज्यावेळी त्या युवा दर्शन म्हणून तो त्याचा प्रोड्युसर होता, म्हणून त्याच्या अंडर त्यांनी ती कॉम्पिटिशन भरवली होती. आणि त्यातून 9 एकांकिका आल्या होत्या सगळ्या कॉलेजेसमधून. आणि त्यातून माझी पहिली चोरी पहिली आली होती. आणि ती इकडे दाखवण्यात आली होती. आणि आमच्या सगळ्याच एकांकिका, धिंड असेल, निरोप असेल, या सगळ्या एकांकिका इथे दाखवल्या गेल्या. आणि त्या विनय आपटेमुळे दाखवल्या गेल्या. आणि का तर यांना पैसे मिळावे, यांना थिएटर करण्यासाठी. हा त्याचा उद्देश होता. आणि मला आठवतं धिंडमध्ये एक त्यात सिक्वेन्स असा होता की झेंडावंदन वगैरे असतं. आणि ते थोडंसं कॉमेडी होतं, सटायर होतं. त्यामुळे मग आणि विश्वास मेंद्रे त्यावेळी इन्चार्ज होते. ते येऊन बसले. त्यांना दाखवावं लागायचं ना आम्ही काय करतोय ते बघितलं. आणि त्यांनी बघितलं आणि ते आम्हाला काही बोलले नाहीत. त्यांनी विनयला बोलवलं कॅबिनमध्ये, सांगितलं अरे ते आपण नाही करू शकत, ते झेंडावंदन आहे, आपलं नॅशनल चॅनल आहे, आपण नाही दाखवू शकत. मग विनय आला, विनय हुशार. विनय आला आणि सतीशला म्हणाला, सतीश अरे हे झेंडावंदन आपण काढलं तर काय होईल. कारण काय विश्वास म्हणजे बोला हे झेंडावंदनच आपण दाखवू शकत नाही. तर सतीशने पण विचार केला, हां काढतो ना मी, मधलं ते ब्रिज बनवतो आणि करतो. आम्ही लगेच तिथल्या तिथे रिहर्सल करून घेतली त्याने आणि ते केलं आणि ते दाखवलं. वा वा, म्हणजे तो एक खरंच एक भारावून टाकणारा काळ होता. कारण तुमच्याकडून ह्या सगळ्यांची जेव्हा आम्ही नावं ऐकतो ना, तेव्हा खरोखरच असं वाटतं की वाव, की काय तो काळ होता, किती काम केलंय तुम्ही सगळ्यांनी. सुहासिनी मुळगावकर, आम्ही त्यांच्यावर अमृत मंथन केलंय. हो ना, संस्कृत. आणि ते तुम्हाला माहितीये का, ते लाईव्ह चालायचं. अच्छा, लाईव्ह चालायचं अमृत मंथन लाईव्ह. आणि त्यावेळी जे पाठांतर नसेल ना ते, तर ते आम्ही एवढं मोठ्या बोर्डवर सगळं लिहायचो.
आणि समोरून धावायचं असे, आपलं झालं की ते ठेवायचं, लगेच आपलं करायला यायचं. हो, म्हणजे टेलिप्रॉम्प्टर बनायचात तुम्ही सगळेजण खूप एकमेकांसाठी. खूप खूप मजा, खूप मजा, खूप मजा. मला सांगा एक जयवंत दादा, आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बघतो, तर तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात असलात की तुम्ही त्याचा चार्ज घेता, आणि विशेषतः जर कोणाचा वाढदिवस असला तर तुमच्याकडून ज्या शुभेच्छा मिळतात, मग फोनवर असोत, प्रत्यक्ष असोत, कार्यक्रमात असोत, त्या एकदम विशेष असतात, खूप स्पेशल असतात. तर ह्या सगळ्या ऊर्जेचं रहस्य काय आहे? रहस्य काय नाही, मला असं वाटतं की आपल्याला माणसाचा जन्म इतका छान दिला ना, तर माणूस आणि नेहमी मला असं वाटतं आनंदीच राहिलं पाहिजे. बघा, प्रॉब्लेम कोणाला नसतात. आज मोदीला मोदीचे प्रॉब्लेम आहेत, अंबानीला अंबानीचे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात. तो प्रॉब्लेम एन्जॉय करायला शिकलं पाहिजे आपण. प्रॉब्लेम एन्जॉय करायचा. प्रॉब्लेम एन्जॉय केल्यानं तुम्हाला काहीच नाही वाटत. प्रत्येकाला तो प्रॉब्लेम येतो जातो, आणि आयुष्य आपलं ते तिथेच नसते, एकाच जागेवर नसतं ना. हो. तुमचा एक असा काळ येतो प्रत्येकाच्या आयुष्यात, तो सुवर्ण काळ असतो, कळलं? तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आनंदी राहायला पाहिजे. आणि हे मला वाढदिवस हे मला बँकेतून आलेलं आहे. माझ्या बँकेत मी काम करायचो तिथे आम्ही असं ठरवलं सगळ्यांनी की आपण वाढदिवस साजरे करायचे सगळ्यांचे. आणि मग आम्ही 60 लोक एकाच डिपार्टमेंटमध्ये होतो, आणि मग आम्ही सबस्टाफकडून पैसे नाही घ्यायचो, प्रत्येकाकडून 10,000 रुपये घ्यायचो, म्हणजे 500 रुपये जमायचे दर महिना, 500 रुपये जमायचे. आणि समजा कमीत कमी दिवसाला 2 ते 3 किंवा असायचे वाढदिवस. आणि मग महिन्यातले किती 4-5 लोक असायचे, ते माझे 500 रुपये घे माझे, असं करून ते पैसे जमायचे. आणि त्याची दर महिन्याला आमच्या डिपार्टमेंटला पार्टी, अख्खं आमचं मुंबई ब्रांच बघायचं यांच्याकडे काय असतं, दर महिन्याला पार्टी कुठून होते यांच्याकडे. आणि मी असायचो, त्यामुळे मी एवढं काय काय आणायचो. कधी गोंदिया घेऊन जाऊन, हिरालाल म्हणजे भुलेश्वरला जाऊन, कधी काय घेऊन ये, कधी वेगवेगळे आयटम आणायचे, जाऊन आणायचे, कधी मिसळपाव, कधी विनयचं मिसळपाव, असं वगैरे इतकी धमाल चालायची आमच्या इथे. त्यामुळे त्या वाढदिवस तिकडनं आला, आणि मग तो असा वाढत गेला. मग मला काही तू सांगितलंस की बाबा आज प्रीतीचा वाढदिवस आहे, आज याचा वाढदिवस आहे, असं करत करत ते ऍड होत गेले. आणि आता तर काय, मला दिवसाला, आता मी तू बघतेस, मी आताच बघितलं, तुम्ही फोन केला होता, आणि संस्कृत मधून शुभेच्छा ज्या तुमच्या पोहोचतात त्या खरोखरच खूप छान. आर्या आंबेकरला पण करतोय मी मगाचपासून, तर तिचा काल होता ऍक्च्युअली, पण तिने मला हे केलंय, रिप्लाय केलाय, तर मला असं वाटलं ती ऑनलाईन आहे, पण नाही दिसली ती. त्यामुळे काय, मला असं वाटतं की हा आनंद मला नुसतं मेसेजवर पाठवण्यापेक्षा बोलून वाढदिवस साजरी केला पाहिजे, असं मला वाटतं. आणि शेवटी आपली संस्कृती कशी जपता येईल, म्हणून मी ते नेहमी म्हणतो, मेणबत्ती लावू नका, विझू नका, फुंकर मारू नका, कारण आपण एकदाच विझवतो, दिवा आपण एकदाच विझवतो माणूस गेल्यावर, त्यामुळे तो फुंकर मारू नका. केक कापला तर तो तोंडाला फासू नका, वेस्ट करू नका केक. एक तर आता एवढूसा केक 500 रुपयाला मिळतो, तर पैसे फुकट कशाला घालायचे, तोंडाला तर अजिबात फासायचा नाही. बरोबर. म्हणजे एकूण कुठला हा जो आपला आनंदाचे जे सगळे आपल्या क्षण येतात वाटायला, की ते पूर्ण एन्जॉय तुम्ही करत असता. आपण जयवंत दादांशी अजूनही गप्पा मारणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. झलक ताऱ्यांची कार्यक्रमात विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण गप्पा मारतोय ख्यातनाम अभिनेता जयवंत वाडकर यांच्याशी. जयवंत दादा, तुमचा आवाजाबद्दल मला विचारायचं आहे की तुमचा आवाज हा एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याला एक खूप छान असं टेक्स्चर आहे. तर हा आवाज कसा तुम्ही कमावला? कमवल्यापेक्षा तो माझा तसाच होता. तसाच आहे. हां. आणि मी नानाबरोबर, आम्ही पूर्वी हे पुळेकर आणि नाना एकत्र असायचे बऱ्याच वेळा, आणि नाना बरोबर काम पण केलं आम्ही खूप काय. आणि मग ते करत असताना मी नानाला एकदा विचारलं, नाना पाटेकर, म्हणजे तुझ्या आवाजाचं काय, तू काय असं काय करायचं नाही जे. आणि आम्हाला पुळेकरने शिकवलंच होतं, अभिनय नावाची गोष्ट केलीच ना तर फटके. तो तर बापरे, इतका स्ट्रिक्ट डिरेक्टर मिळणं. किंवा आता तुला सांगू का, मास्तर शिल्लक आहेत ना, तो आता एक चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे आणि अतुल पेठे, हे 3 मास्तर आहेत आता. आणि एक चौथा होता बिचारा अजित भगत, तो गेला.
पुळेकर काय आता काय करत नाहीत ते, नाहीतर पुळेकर हा आणखीन एक चौथा मास्तर असता. मास्तर लोकांची कमी झाली, आता मास्तर फक्त 3च आहेत. या 3 लोकांकडे मी सांगतो की तुम्ही जाऊन नुसतं बसा त्यांच्या रिहर्सलला, तरी खूप शिकाल. आणि आमचा वर्कशॉपवर अजिबात विश्वास नाही. पुळेकरनी आम्हाला ते असं भिनवलंय. विश्वास नाही. पण आता आपण बघतोय की खूप वर्कशॉप्स होत असतात, म्हणजे विशेषतः उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की भरपूर आपल्याला ॲड्स दिसतात म्हणा किंवा खूप होत असतात. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? मला वाटतं सगळे लोक पैशासाठी करतात, पैसे मिळवण्यासाठी ते वर्कशॉप आहेत. आणि मला असं वाटतं की मला असं तू सांग, मी नावं नाही घेत कोणाची, इतके मोठे मोठे लोक वर्कशॉप घेतात, त्यांनी स्वतःच्या प्रोडक्शनमध्ये त्यातली 2 ते 3 लोक तरी घेतलेत का? आज तुमच्याकडे एका बॅचमध्ये 40-40, 50-50 पोरं असतात, बरोबर आहे. त्यातले आपण समजू 2च चांगले आहेत, बाकी सगळे ढ आहेत. 2च चांगले, पण त्यांना तुम्ही घेता का? नाही घेत. तिथे माझा आक्षेप आहे यांच्यावर की तुम्ही त्यांच्यासाठी काय करता. म्हणजे फक्त वर्कशॉप नंतरही त्यांना प्रत्यक्ष काम खरं मिळालं पाहिजे. तुमची जबाबदारी आहे ना ती. काही करून त्यांना काम मिळवून देणं, की त्यातले निदान 4-5 लोक चांगले आहेत तर बाबा जा तू वाडकरांना भेट किंवा कोणालाही त्यांना भेट. तुमची ओळख असते, त्यांना भेट. तुम्ही त्यांना बोलवता, लेक्चर द्यायला बोलवता की नाही? जयवंत वाडकर, विजय पाटकर, विजय केंकरे या सगळ्यांना बोलवता ना तुम्ही? मग त्यांना तसं सांगा ना, अरे ही 2 मुलं चांगली, त्यांना घे, हे तुम्ही सांगायला पाहिजे. नाही करते. बरोबर आहे. आणि अभिनय क्षेत्र आता खूप बदललेलं आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो अर्थातच काळ वेगळा होता, काळाप्रमाणे बदल होणारच, पण तरीही आज तुम्हाला काय मुख्य बदल काय जाणवतो? मुख्य बदल म्हणजे मला असं जाणवतं की लोक अजून थिएटर करत नाही आहेत. थिएटरबद्दल बोलतात, पण लोकांचा एम असा असतो की एक काहीतरी एकांकिका करायची आणि आपल्याला सिरियलमध्ये किंवा फिल्ममध्ये यायचं. हा त्यांचा ब्रीज तोच असतो पहिल्यापासून. आमच्या वेळी नव्हता, आम्हाला माहितीच नव्हतं. म्हणजे मी ॲक्टर आहे की हे मला माहितीच नव्हतं, मी क्रिकेटर आहे हे मला माहिती होतं. कळलं तुला सांगतो ना, मी आमच्याकडे सेट होता, सेट तो ठोकळ्यांचा होता, 9 ठोकळे हा आम्ही सेट बनवलेला होता. त्याच्यावर आमचं सगळं सेटिंग असायचं. ते माझ्या गिरगाव चौपाटीच्या गोडाऊनमध्ये, तिथे आमची जाळी ठेवतो आम्ही, तिथे असायचं ते. तू विचार कर, तिथून आम्ही हातगाडीवर, त्या रफी जो हातगाडीवाला आहे आपला साहित्य संघाला, तो वारला बिचारा, तर त्याला बोलवायचो आम्ही हातगाडी. त्याला आम्ही वर बसवतो, बिचारा एवढा म्हातारा, त्याला वर बसवायचो. मी, प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर आम्ही धक्का मारत ती हातगाडी सिडनॅम किंवा एल्फिस्टन कॉलेज इथे घेऊन जायचो. किंवा प्रबोधनकार इकडे असेल तर ट्रेनच्या ह्याच्या लगेजमध्ये ते ठोकळे ठेवायचे आणि मग घेऊन जायचे. मी कोण, मला सांग, आत्ताचा कोणता मुलगा करेल? शक्यच नाही. त्यामुळे म्हणजे त्या मागचे जे कष्ट आहेत, म्हणजे असं होतं की बऱ्याचदा ग्लॅमर दिसतं सगळ्यांना, पण त्या मागचे जे कष्ट आहेत ते त्याची तयारी थोडी कमी असते. आणि आता कसं झालं, सोशल एवढं आलेलं आहे, इन्फ्लुएन्सर, अमुक तमुक, हे इतकी लोक आलेली आहेत. इतक्या लोकांना पण ते प्रत्येक इन्फ्लुएन्सर हा ऍक्टर असेल असं नाही. यु नो, आता माझ्या वेळीचं मी बघशील ना, प्रशांत दामले हा सिंगर चांगला होता त्यावेळी. आम्ही त्याला ऍक्टर म्हणून मानायचोच नाही. अच्छा. हो, कारण का तो आमच्या एकांकिकेमध्ये सतीश पुळेकरने त्याचा गाण्याचा वापर केला होता. म्हणजे तो आला ना की आला, वहिनी कांदे पोहे, वहिनी चहा, असं गाण्यात बोलायचं त्याने. हे पुळेकरचं कॅरिकेचर किंवा ते वापरणं होतं. तर आम्हाला तो इतका छान गायचा. त्यावेळी तो रुबेनकडे शिकायला जायचा दादरला. त्याच्या आई आम्हाला, मी प्रदीप पटवर्धन आम्ही गेलो ना की हाकलं व्हायची आई, काय कशाला चल निघा. आम्ही नाही, ते जरा रिहर्सल, काय नाही रिहर्सल बिहर्सल, त्याला गाण्याचा क्लास आहे, चला निघा. आम्ही असं पळून यायचो. कळलं. पण तो किंवा विजय पाटकर, प्रदीप पटवर्धन हे बॉर्न ॲक्टर. मला विजय पाटकर यांच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, कारण तुम्ही दोघे एकत्र बऱ्याच फिल्म्समध्ये आम्हाला दिसता. आणि आम्ही नुकतीच सह्याद्रीवर पण विजय पाटकर यांची मुलाखत घेतली होती, तर त्यांच्या मुलाखतीत तुमचं नाव येतंच, तुमच्या मुलाखतीत त्यांचं नाव येतं. तर काय ही मैत्री काय आहे? ही मैत्री म्हणजे फक्त आम्ही झोपतो वेगळे असं मला वाटतं. झोपायला आम्ही वेगवेगळे घरी जाऊ, अदरवाईज आम्ही नेहमीच एकत्र असतो. काल पण एकत्र होतो,
रोजच एकत्र असतो आम्ही. आणि मला माहिती नाही त्याचं आणि माझं काय वरच्यानी कनेक्शन केलेलं आहे. बॉन्डिंग इतकं छान आहे आमचं. आणि त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी असतो. कुठचाही प्रोजेक्ट तो डिरेक्ट करो त्यात मी असतो, काही असेल तरी असतो. आणि खूप मला मी म्हटलं ना की प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटे यांनी घडवलंय मला. नंतर सतीश पुळेकरला आमचं वाद झाल्यानंतर सोडल्यानंतर आम्ही जे अतरंग थिएटर काढलं होतं, त्याचं नाव होतं अतरंग थिएटर. ते सगळं विजय किंवा हर्ष शिवशरण हे डिरेक्टर होते दोघे. आणि मग नाटक तुम्ही इतकी वर्ष करत होतात आणि त्याच्यात खरोखर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थिएटर म्हणजे फक्त 1-2 नाटकं नाही, तर त्याच्यात खोलात जाऊन ते सगळं शिकून तुम्ही केलं. मग चित्रपटाकडे कशी संधी मिळाली किंवा कसे वळलात तुम्ही? मी तुला म्हणलं नाटक करताना दामू केंकरेंनी बोलवलं पहिलं. आणि मग लक्ष्मीकांत भेटला तिकडे. आणि लक्ष्मीकांत म्हणजे काय, मग तो आता हिरो होता त्यामुळे हिरोकडे पहिली स्क्रिप्ट जाते. त्याला आता पण तसंच आहे, पूर्वी पण तसंच होतं. त्याकडे स्क्रिप्ट त्याचं वाचन झालं की तो ऐकायचा लक्ष्मीकांत आणि मग म्हणायचा हा रोल आहे ना हा वाड्या करेल, आणि तो रोल आहे तो पाट्या करेल, तो रोल आहे तो विनय एडेकर करेल, तो विजय कदम करेल आणि चेतन दळवी करेल, असं बोलायचं. कास्टिंग हे तोच सांगायचं, हे कास्टिंग. मग तो डिरेक्टर म्हणतो ते बाकीचे पण रोल आहेत ते मी काय नाही, ते तू कोणालाही बोलव चालतील ते, पण आम्ही फिक्स. त्यामुळे आम्ही त्याच्या प्रत्येक फिल्ममध्ये असतो, प्रत्येक फिल्ममध्ये. आणि लक्ष्मीकांत तिचा म्हणजे त्याच्याबद्दल काय बोलू, त्यासारखा माणूस होणे नाही. आणि त्याने जे आम्हाला शिकवलं कसं वागायला पाहिजे इंडस्ट्रीत, ते ग्रेट. आज पण भरत जाधव किंवा प्रशांत दामले जे नाटक करतायत ना, जी त्यांची फिलॉसॉफी आहे ते करण्यामागची किंवा कसं करायचं, ते सगळं लक्ष्मीकांत बेर्डेचं गणित आहे. काय आहे ही फिलॉसॉफी, जरा सांगा ना आम्हाला पण. म्हणजे आम्ही कार्टी प्रेमात पडली हे नाटक होतं आमचं. 132 प्रयोग हाऊसफुल, 132 प्रयोग हाऊसफुल. त्यात लक्ष्मीकांत होता, विजय कदम होता, अजय वडावकर होता, मी होतो, चेतन दळवी होता, वर्षा उसगावकरचं पहिलं नाटक, मनोरमा वागळे होती त्यात. आणि ते नाटक 132 प्रयोगानंतर हा म्हणाला की मला आता पर प्रयोग आणखीन जास्त पैसे पाहिजे, असं लक्ष्मीकांत बोल. तर उदय धुरतच तो दिग्गज प्रोड्युसर त्या काळातला, तो म्हणाला नाही ना मी नाही देणार. तर तो असं झालं आणि मग त्यांनी बोललं नाही करत, बंद करते नाटक. आणि बंद केलं नाटक. त्यांनी नाटक बंद केलं. कळलं, ही जी त्याची फिलॉसॉफी आहे ना, म्हणजे तो कसं करायचा, म्हणजे त्यावेळी कॉन्ट्रॅक्टर असायचे बाहेरचे, ते प्रोड्युसर उदय धुरत असेल किंवा आणखीन कोण असेल यांना फोन नाही करायचे, ते लक्ष्मीकांतला फोन करायचे. लक्ष्मीजी आम्हाला जरा ह्या 4 प्रयोग पाहिजेत, नागपूर असेल कुठेतरी ते प्रयोग पाहिजेत, तर तुम्ही हां देतो ना, येतो मी अमुक तारीख ना, मला पर प्रयोग अमुक पैसे द्या. ओके, ते द्यायचे त्याला. आणि प्लस इथे नाही, प्लस त्यांच्याकडचे पैसे, असं हे गणित सगळं तो करायचा लक्ष्मीकांत. कळलं. आणि इतका व्यवहारी माणूस होता आणि तेवढाच तो दिलदार, तेवढाच तो चांगला. त्याच्या एवढ्या पार्ट्या आजपर्यंत कोणत्याही नटाने नाही दिलेत, नॉट अ सिंगल नट. एवढ्या पार्ट्या त्यांनी त्या काळात दिल्यात. 100, 150, 200 लोक असायची पार्ट्यांमध्ये, आणि सगळे आर्टिस्ट, कोणी नाही असं नाही की ह्याला बोलव त्याला बोलव, हा ग्रुप तो ग्रुप. आता जे ग्रुपिझम खूप असतं आपल्याकडे, पण मला असं वाटतं की त्याने जे केलंय ना ते कोणीच करू शकत नाही. बरोबर. तुम्ही आता म्हणालात की एक प्रत्येक कलाकाराला, म्हणजे कलेसाठी कला ही असतेच, प्रश्नच नाही, आणि मुळात कलेसाठीच कलाकार आलेला असतो, पण एक पैशाचं गणित पण कलाकाराला कळलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स, ते मी त्याकडून शिकलो, लक्ष्मीकांतकडून. माझे म्हणजे आता लक्ष्मीकांत नाही आहेत, पण आता माझा राकेश बेदी आहे. तुम्ही धुरंधरमध्ये बघितलं त्याला, तर राकेश बेदी हा माझा फिलॉसॉफर गाईड आहे. त्याबरोबर मी भरपूर काय काय केलं. एज बॉस असेल, श्रीमान श्रीमती असेल, मध्ये आणखीन काय काय गोष्टी केल्या आम्ही. तर ती जी फिलॉसॉफी आहे ना ती खूप महत्वाची आहे. तुम्हाला ते करताच आलं पाहिजे. तुम्हाला कधी त्याने मला काय सांगितलं की तोड मत जान देना, नहीं दे रहा ना इतना पैसा, उसको प्यार से बोल, ना बोल, प्यार से ना बोलने का, या कोई रीजन दे,
की बाबा मेरे को शो आहे इसलिए मैंने आज सॉरी यार, हां, हां, हां. म्हणजे तुला अवॉइड अशा पद्धतीने अवॉइड कर, पण तोडू नकोस त्याला. आणि तू तोडलंच ना तो एक माणूस तुटला जातो तुझ्याकडून. तर अशा गोष्टी त्याने मला खूप शिकवल्या. किंवा मी त्यावेळी मिशी असायची मला त्याने एस बॉसला सांगितलं की नाही मूछ निकाल तेरा. अच्छा. मला यार नाही मूछ आपल्याला मिशी काढायला जातो. नाही मिशी तर पाहिजे यार. नाही बोला कैरेक्टर एक्टर को मूछ रहना नहीं चाहिए, दाढ़ी बीड़ी क्या वो तू लगा सकता है ना. हां. एक मूछ वाला फेस मिलता है, फिर दाढ़ी वाला फेस मिलता है, तो यू कॅन डू दिस. कारण की नाहीतर तुझी मिशी असेल तर तुला एकच चेहरा हे मिळेल, एकच लुक मिळतो तुला. तर ते खूप काही शिकलो मी त्याकडून. ग्रेट. आता तू खोटं वाटेल, आत्ता मी ज्यावेळी गव्हर्नरमध्ये काम करतोय त्या गव्हर्नरचा रिव्ह्यू आला आणि नाटानी दिला, तो कोमल नाटानी तो रिव्ह्यू दिला. आणि त्यामध्ये त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी त्या कोमल नाटानी म्हटलं की जयवंत वाडकर इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी ब्रिलियंट, असं त्या पिक्चरबद्दल माझं त्यांनी म्हटलं. त्याने लगेच तो व्हिडिओ मला पाठवला एवढ्या रात्री. ही मैत्री सुद्धा आहे आमची, यु नो. आणि तेवढं म्हणजे काय माझ्याकडे ना, मला काय वाटतं आपल्याकडे ना ॲप्रिसिएशन नाही अजून मराठीत. मराठी ॲक्टर्स, मराठी लोक हे एकमेकांना म्हणजे कलाकार असो, डिरेक्टर असो, एखादी गोष्ट एखाद्याची आवडली तर तुम्ही का नाही करायचं त्याला फोन, का नाही करायचा. त्याचं अप्रिसिएशन इज महत्व. आणि ज्यावेळी आपली लोक करतात त्याला खूप महत्व असतं, त्याला उलट जास्त त्याला त्या माणसाला ज्याला अप्रिसिएशन करतो तो माणूस एवढं अरे यार क्या बात आहे यार. तुम्ही आता विषय काढलेला आहे तर मला एक सांगा की मराठी इंडस्ट्रीमधली कुठली गोष्ट, आता तुम्ही एक सांगितलं की अप्रिसिएशन थोडंसं कमी आहे, अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला फार आवडते मराठी इंडस्ट्रीतली? मराठी इंडस्ट्रीमधलं आपलं लिटरेचर जे आहे ते इतकं आवडतं मला, इतकं की मला असं वाटतं इतर अजून पण लोक नवीन नवीन का शोधत आहेत. आज आपल्याकडे एवढं आहे, खाण भरली आहे. पेंटचे घ्या, नावं घ्या कोणची सगळ्यांची, कथा घ्या, रत्नाकर मतकरी घ्या, किती लोक आहेत त्यांच्या नुसत्या कथा घ्या आणि त्याच्यावर सिरियल बनवा. एवढ्या ग्रेट आहेत त्या. सब्जेक्ट शोधायची पण गरज नाही आपल्याला. आपण नवीन नवीन शोधत असतो, पण नाही, हे आहेत ना, कथा आहेत, सगळं लिटरेचर आहे, त्याच्यावर करा ना तुम्ही. पिंपळपान नावाची एक आपल्याकडे दूरदर्शनवाली चंद्रकांत कुलकर्णी त्याचे डिरेक्टर होते. ते नितीन वैद्यला मी बोललेलो त्यावेळी. मी नितीन वैद्याला म्हटलं, नितीन वैद्य माझा चांगला मित्र आहे, मी त्याच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये असतो. नितीन वैद्याला म्हटलं अरे यार तुम्ही हे शोधण्यापेक्षा आपलं हे नॉवेलवर करा ना तुम्ही, त्याचे राईट घ्या आणि तुम्ही द्या. तू कोणही डिरेक्टर असेल, विजय पाटकर बरा डिरेक्टर आहे, राजेंद्र दावाणे, ह्याच्यावर करायचा तुला, चल कर, हे करा ना तुम्ही. राईट्स तुम्ही घ्या विकत आणि करा. तर हे आपल्याकडे खूप कमी आहे असं मला असं वाटतं की नवीन नवीन शोधण्याच्या मागे आहे ना, जुनं आपल्याकडे एवढं भांडार आहे ते विसरतात लोक. खरंय, एवढं लिखाण आहे बापरे बाप. आणि माझी बायको तर MA MPhil फर्स्ट क्लास कुसुमाग्रजाची तिची PhD वगैरे आहे, तिचं एवढं वाचन आहे. ती मला एक सांगत असते, ह्याच्यावर करायला सांग, ह्याच्यावर हे करायला सांग. म्हणजे तुम्हाला रेडी आणि रेडी देखणार आहे. मला म्हणायचं की रेडी देखणार आहे तुम्हाला ती कथा दिली की संपलं, कळतंय तुम्हाला काय होणार आहे काय नाही ते. एवढं साहित्य आपल्याकडे अमाप आहे. आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील तुम्ही काम केलेलं आहे, खूप मोठ्या मोठ्या ॲक्टर्स डिरेक्टर्स बरोबर काम केलं आहे. तिथली एक कुठली छान गोष्ट तुम्हाला वाटते किंवा आवडते? मी काय सांगू, म्हणजे खूप त्याच्यावर आपल्याला एक एपिसोड करावा लागेल. तेजाबपासून अगदी एकच गोष्ट सांगा आता. सरफरोश पासून सगळ्या गोष्टी सांगायला गेलो तर खूप वेळ जाईल. पण ती लोक का दोन गोष्टी सांगतो. सरफरोशमध्ये मी करत असताना मी पहिलं काम केलं होतं, तो माझा पहिला दिवस आय एम लाईन डाऊन, मला मारला आहे आणि मी पडलेलो आहे आणि इथे सगळं ते बोलतायत. तर आमिर खान वॉज शाउटिंग ऑन द सगळ्या त्या लोकांवर, सलीम म्हणून आहे किंवा मनोज आपला जोशी आहे इन्स्पेक्टर त्याची बरोबरचे, की यार एवढा चांगला आपल्याला भेटला होता पॉईंट आणि तुम्ही याला मारायला दिलं तसं तसं. आणि तो चिडतो आणि तो रागाच्या भरात बोलतो, कोणता खडा, सिग्नल पे कोणता खडा. तर त्याने आपला एक काय ज्युनियर उभा केला होता ट्रॅफिकचे कपडे घालून, तर त्याला बोलायचं होतं
मैं पान खाने गया था मैं था खड़ा. तर तो एवढ्या जोशात बोलला ना तो मैं था मैं पान खाने गया था. ते कट मी बघतोय याने कट का केला असं बघितलं. तो गेला त्याच्याकडे गेला. त्याला डरो मत. हाँ बोलो मैं पूछता हूँ वापस. काय कोणता खडा. तो परत फंबल त्यांनी आयचं. प्यार बिंदास बोलो कुछ नहीं मैं था खड़ा मैं पान खाने गया था ऐसा बोलो. मग त्याकडून ती रिहर्सल घेऊन घेतली 2दा 3दा 4दा. मग तो बोलला ओके. आणि मग स्वतः पण फंबल झाला तर स्वतः पण हे सगळे हे मी रोज करतो. हे आवाजाचे व्यायाम म्हणून मी रोज करतो. मी सकाळी उठलो की हे रोज करतो. बापरे. आता आम्हाला पण थोडेसे तुमच्याकडून शिकून घ्यायचे आवाजाचे व्यायाम. पण मला तिकडून एक इशारा येतोय तो म्हणजे आपली ब्रेकची वेळ झालेली आहे. तर थोडीशी अगदी क्षणभर विश्रांती घेणार आहोत आणि लगेच पुन्हा येणार आहोत. आपण गप्पा मारणार आहोत. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेकनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या गप्पा छान रंगलेल्या आहेत. आपण गप्पा मारतोय जयवंत वाडकर यांच्याशी. कार्यक्रम आहे झलक ताऱ्यांची. जयवंत दादा तुम्ही खूप महत्त्वाचं आत्ता एक ब्रेकवर जाण्यापूर्वी सांगितलं ते म्हणजे आवाजाचे व्यायाम. आणि तुम्ही इतकी वर्ष झाले काम करता इतकी तुम्ही कॅरेक्टर रोल्स केलेत. तुम्हालाही ह्या व्यायाम करायची गरज लागते का असा एक पहिला प्रश्न माझ्या मनात आला. ऑफकोर्स ते केलंच पाहिजे. हां हां हां. कारण की तुमची जीभ फ्लुएंटली फिरायला हा व्यायाम तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्ही रोज करता. रोज हे मी करतो. हे रोज करतो. हे सगळं करतो. त्यानंतर मी सेटवर गेलो की मी थोडा वॉर्मअप पण करतो स्वतःला. कारण का आपल्याला कुठची मुवमेंट कधी करावी लागेल आणि कधी कॅच येऊ शकतो काही होऊ शकतं. त्यामुळे तो वॉर्मअप करणं बॉडी वॉर्म करणं खूप गरजेचं आहे. हे केलं पाहिजे. आपण का नाही करायचं. एक वेगळंच असं वाटतं. आणि मग तुम्ही तयार होता. तुमची बॉडी म्हणा किंवा तुमच्या आतले सगळे छोटे छोटे मसल सगळे जागे होतात. आणि मग ती करायला मजा येते. तर ते त्याला सांगितल्यानंतर मग मी आशुतोष गोवारीकर तिथे नेहमी त्याबरोबर असायचा. मग मला राहावे ना मी जयवंत वाडकर ना. मी उठलो पॅक झालं सीन. मग मी आशू मला याला बरं माझा पहिला दिवस माझी जॉनने ओळख करून दिली होती की असं थिएटर ॲक्टर आहे असं असं हे कॅरेक्टर करतोय म्हणून. मग मी बोलले यार मेरे को त्याला विचारायचं आहे मला. विचारू का. हाँ विचार ना. अरे आमिर ये जयवंत वाडकर है वाड़े है हमारा और थिएटर करता है और काफ़ी फिल्में की है. हाँ मेरे को जॉन ने पहचान करा के दी है. हाँ तो इसको कुछ पूछना है. तो मैं बोला ये आप वहाँ जाके उसको इतना मतलब रिहर्सल की सब किया. लेकिन ये तो डबिंग में भी कर सकते थे ना आपण. डबिंग मध्ये आपण करू शकलो असतो ना. एवढं काय गरज आहे. तो बोला नहीं मेरे जो शॉट में मैं हूँ जिस फ्रेम में वहाँ पे अगर फंबल मैं आवाज में करूँगा लेकिन इसका क्या करूँगा फेस तर असं असं दिसणार ना सगळा फंबल झालेला. मला वा क्या बात है. मग त्याला विचारलं ये कहाँ से सीखा. मला आपने वर्कशॉप किया क्या. तर तो यांच्या वर्कशॉपला गेला होता आपले दुबे सरांच्या. आणि तो म्हणाला मी तिथे केलं होतं पण 15 दिवसच केलं मग मला हकलवलं म्हणे. हां तर ते मी केलं होतं माझ्या लक्षात होतं त्यामुळे मी ते आजही करतो तो म्हणाला. म्हणजे आणि एक छोटासा किस्सा आहे तो म्हणजे अक्षय कुमारचा. अक्षय कुमार बरोबर मी बेबीमध्ये होतो. आणि बेबीमध्ये सीन झाले होते आणि आमचा तर क्लायमॅक्सचा सीन होता तिथे मी मरतो जिथे. आणि मी त्या कॉटन ग्रीनच्या इथे आमचं सीन होते 4-5 दिवस. आणि ती कॉटन घाण आहे ती खूप कॉटन ग्रीन ती मिल. तर मी नेहमीप्रमाणे कडक पाव वगैरे घेऊन हजर तिथे. आणि हे बाकी नीरज पांडे पल्साने आपला कॅमेरामन हे सगळे खात आहेत बिंदास तिथेच. तर मी म्हटलं की आता अक्षयला द्यायचं म्हणजे तर मी त्या दीपक म्हणून तो आमच्या बरोबरचा म्हणजे तेजाबपासूनचा हे होता बॉय. तर त्याला बोल सरकू बोल ना जरा वॅनिटी मी जाते वहाँ पे खाते आपण मस्तपैकी. तर तो मी त्याला बोललो तर तो नाही तो बोला इधरही लाव त्याला बोललो. तो मी परत गेलो. मग शेवटी तो बोला जयवंत इधर आओ. क्या है ना मैं 10 बार अगर
वैनिटी में गया यहाँ से तो मैं प्रोड्यूसर का 1 घंटा वेस्ट करूंगा. हो बापरे. मी असं बघत बसलो त्या माणसाकडे. मग असा विचार करू आपण शकतात. आपल्याला लक्षात ते उगच नाही मोठे, उगच कोणी मोठा होत नाही. याच्या मागे त्यांची पण तपस्या आहे. खरंय. म्हणजे प्रोड्युसरचा एवढा विचार करणं, तो कपडे सुद्धा माहिती आहे ना, जोपर्यंत डिरेक्टर सांगत नाही किंवा कॅमेरामन सांगतो की मला लाइटिंग लावा 2 तास लागणार आहे तरच तो जाईल. अच्छा. म्हणजे त्याची ती इटालियन ट्रेनर आहे, अशी किडकिडीत आहे ती. ती बोलत आता आपण बोलतो ना, आता हा समजा अक्षय बोलतो तरी तिचं इथे मायावर चालूच आहे तिचं आजचं करणं सगळं आताचं एक्झरसाईज. हे एवढं ते सांभाळतात ना, ग्रेट लोक आहेत. मला खूप त्यांच्याबद्दल अभिमान आहे की इव्हन दो एक किस्सा तर अक्षयचा असा आहे की आधार नावाची फिल्म होती जी महेश टिळेकरनी डिरेक्ट केली होती. बरं बरं. आणि महेशनी 7ची शिफ्ट होती आणि अक्षयला त्यात गेस्ट रोल आहे त्यात अजूनही. तर त्याला बोलवलेलं, तर तो मुंबईत शूटिंग करत होता आणि त्याची नाईट शूटिंग होती वाटते. आणि तो नाईटची शूटिंग करून डिरेक्टली तिकडे आलाय. त्याला एक ॲड्रेस दिला होता हॉटेलचा, त्या हॉटेलच्या बाहेर हा उभा 7 वाजता, 6:45-7 आणि आपले ॲक्टर ॲक्ट्रेस हे तिथे 8:30ला पोचले. आई ग. खंत वाटते ना असं जेव्हा चित्र बघायला मिळतं की एवढा मोठा ऍक्टर आणि हे वेळेत पोहोचणं. हे मी खूप सिनियर ऍक्टर्स किंवा बच्चन साहेब यांच्याकडून म्हणजे यांच्याबद्दल इतकं ऐकलेलं आहे की ते अगदी वेळेत केली. तिथेच मला त्या माणूस ग्रेट. मी काम प्रथम केलं त्यांच्यावर. असं भेटलोय मी. म्हणजे आमची 50 आठवड्याची ट्रॉफी ही त्यांनी दिली आम्हाला तेजाबची ताजमध्ये. कळलं, त्यांच्या हातून घेतली आम्ही, मी पाटकर वगैरे. पण नाही, पण आता मनोज वाजपेयी पण 8चा कॉल टाईम असेल तर 7:45ला माणूस हजर असतो. 7:45च्या आधी हजर, काही असलं तरी. आणि सर पण तुम्ही म्हणालात तसंच की खरंच म्हणजे माणूस उगीच मोठा नाही होत, त्याच्यामध्ये ते सगळे गुण असावे लागतात. मला सांगा जयवंत दादा, तुम्ही इतके आतापर्यंत वेगवेगळे कॅरेक्टर रोल्स केलेत, म्हणजे कॉमेडी रोल्स पण तुम्ही केलेत, गंभीर पण केलेत, गुंडाचे रोल्स पण तुम्ही केलेले आहेत. तर ह्या सगळ्या कॅरेक्टरमध्ये घुसताना अगदी कमी वेळेमध्ये ते कॅरेक्टर उभं करणं, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं किंवा काही आव्हान वाटतं का? नाही, कसं आहे शेवटी आता तर एवढा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे ते तुमच्याकडे येतच आपोआप येतं. पण सुरुवातीच्या काळामध्ये नवीन याच्यामध्ये तुम्हाला तो अंदाज नसतो, बऱ्याच गोष्टी नसतात, माहिती नसतं. आणि आपल्याकडे एक तर लोक ॲक्टर्स एक तर व्हॅनिटीत बसतात, आता मेकअप रूममध्ये बसतात. पण आम्हाला माहिती नाही. आम्हाला लवंदे काका जे आमचे पहिल्या पिक्चरला कॅमेरामॅन होते ते, आणि बाबा आझमी तेजाबचा कॅमेरामॅन, या दोन्ही लोकांनी मला आणि विजय पाटकरला कधी तेवढं उधर की खडा पिछा के खडा रे कॅमेऱ्याच्या मागे उभं केलं आम्हाला नेहमी. कारण आम्ही त्यांना प्रश्न विचारायचो, विजय पाटकर वगैरे, आम्ही हे काय आहे, ते काय आहे, हे काय माहिती नसायचं ना, हे लेन्स काय आहे, ही काय आहे, ते काय, सारखे प्रश्न विचारायचो आम्ही त्यांना. त्यामुळे त्यांना ते आवडायचं आणि ते आम्हाला मागे उभे करायचे. त्यांच्याकडूनही आम्ही शिकलो. मला असं म्हणायचं की तुम्ही शिकायला पाहिजे. प्रत्येक आजही मी काम करत असेल त्यावेळी सिनियर कोण असेल कोण किंवा अगदी ज्युनियर माणूस चांगलं काम करतो तर ते कसं करतो, काय करतो हे पाहायला पाहिजे तुम्ही. हल्ली आणि लोक असं मॉनिटर बघायला जातात, म्हणजे आपण काम केलेलं बघायला धावतात. त्यावेळी तर मॉनिटरच नव्हता. तुम्हाला ते डायरेक्ट फिल्ममध्ये डबिंगला बघायचं, तुम्ही डबिंगला दिसायचं, पण तेव्हा काही करू शकत नाही. आणि त्यावेळी कॅमेरामन इज अ फायनल ऑथॉरिटी. तो ओके बोलला तरच. आता काय मॉनिटरवर बसून सगळेच डिरेक्टर झाले, सगळ्यांना सगळं येतं. आता त्यांना वाटतं हे मॉनिटरवर दिसतं म्हणजे सोपं आहे. नाही, याचं खूप कठीण आहे. पिक्चरवर करणं तर खूप कठीण आहे. बरोबर आहे. तुम्हाला असं कधी वाटलं का की एवढे सगळे कॅरेक्टर रोल्स तुम्ही केले की आपण एक मुख्य भूमिका करावी किंवा आपला एक त्याच्यामध्ये असावा आणि तसा रोल आपण केला पाहिजे? काय एकदा तुम्ही त्या कॅटेगरीत आलात ना की तुम्हाला त्याच पद्धतीचे रोल मिळतात जनरली. जसं आता मी चिन्मय मांडलेकरनी मला इतका अप्रतिम रोल दिला आहे ज्याचं कौतुक सगळीकडेच होतं आहे. कळलं.
आणि मला असं वाटतं की ती तुमची वेळ यावी लागते का, आणि कधीही कशासाठी धावू नका. 100% जे तुमच्या वाट्याला आलेलं काम करत राहा. माझ्या सगळे रोल बघ, सगळ्याच भूमिका मोठ्या नव्हत्या, हो, पण तरी म्हणजे लक्षात छोट्या, राहणाऱ्या पण होत्या. ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कुठची गोष्ट लक्षात राहील ना, ते तुम्हाला आलं पाहिजे. ते कुठेतरी ते वरचा देतो तुम्हाला तो, म्हणजे आपण म्हणतो ना तो बायकांना नेहमी 6th सेन्स असतो, तसं तो 6th सेन्स यावा लागतो तुम्हाला, आणि तो अनुभवाने येतो, सरळ सांगायचं त्याशिवाय येत नाही. आणि आम्हाला पुळेकरनी शिकवलंय, किंवा नाना पण बोलतो कधी कधी, ऍक्टिंग नाही करणे का, ऍक्टिंग करायची नाही. हे तुम्ही हे काय आहे की ऍक्टिंग करायची नाही, मगाशी पण तुम्ही म्हणालात सुरुवातीला की ऍक्टिंग नाही करायची, ऍक्टिंग नाही करायची म्हणजे काय नक्की करायचं? ऍक्टिंग नाही करायची म्हणजे ऍक्टिंग केली की तुम्ही गेलात, मग तुमचे वेगवेगळ्याचे हात येणार वेगवेगळं. आता तू बसलेस, तुझा हात येतोय का वर, नाही येत, यू आर डुईंग नॅचरली. जेवढं नॅचरल करता येईल तेवढं तुम्हाला करता आलं पाहिजे. ती एक खूबी आहे. जसं म्हणजे नसीरुद्दीन शाह बरोबर पण मी 3-4 फिल्म केल्या, आणि त्यांना मी एन्काउंटरच्या वेळी खूप गट्टी जमली होती आमची आणि अजय फणसेकरांची पिक्चर. तर मी त्यांना विचारलं की तुम्ही हाऊ यू रिॲक्ट, म्हणजे मी नाटक करताना थांबतो, टाळ्या येतात, आपण थांबतो ना, पुढचं वाक्य बोलत नाही, आपण थांबतो. किंवा एक सिरियस रोल करतोय, सिरियस रोल करताना आपण असा ऑडियन्स एक येतो आपल्यावर, आणि मग तो आपण थांबतो, मग पुढचं डिलिव्हर करतो आपण. हे माणूस कॅमेराचं बघून कसं करतोय, मला प्रश्न पडे. मग मी त्यांना विचारलं, नसीर भाई तू आप कैसे करते हो, कैसा है जयवन, जिस दिन तेरे को ये राउंड है ना, ये ऑडियंस है, उसका पता चल जाएगा ना जिस दिन, तू बराबर करने लगे. ती म्हणजे ऑडियन्स सारखं त्याला ट्रीट करायचे, त्या ह्याला कॅमेरा जो फ्रेम, ते बरोबर ते थांबायचे. मी म्हटलं यार काय, आणि केवढ्या फिल्म केल्यात त्या माणसाच्या. आजही फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये 20 ते 22 फिल्म्स असतील, अच्छा पडून आहेत त्या काळात. म्हणजे अशा माणसावर काम करणं म्हणजे एक नशीब आहे ग. आणि ते मी सगळं, मी कधी मोठ्या माणसाला सोडलेलंच नाही, मी त्याच्या बरोबर राहिलेलं, त्याच्या मागे राहणं, त्याच्याबरोबर काय करतो काय नाही करत. की तो उर्दूमध्ये त्याच्या या बाजूला सगळं लिहून आणायचं, त्याला स्क्रिप्ट दिल्यानंतर उर्दूमध्ये सगळं त्याचं वर्किंग करून आणायचं. आणि ऑफकोर्स डिरेक्टरला विचारायचं, अजयला विचारायचं, अजय मैं ऐसा 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 लिख के लाया, ऐसा ऐसा करू क्या, ऐसा ऐसा करू क्या. कदाचित अजय नाही बोलला तर नाही केलं, पण मोस्ट प्रॉबेबली ते प्रॉपरच लिहून आणायचे ते, आणि ते करायचे. म्हणजे केवढा अभ्यास करतात लोक यार, असे नाहीत मोठे होत. एवढं सगळं करणं, एन्काउंटर मधलं काम बघ त्या माणसाचं, काय सॉलिड काम केलंय. किंवा आज आताच चिन्मयनी पण एका इंटरव्ह्यूत म्हटलं, चिन्मय मांडलेकरनी, कारण त्यांनी झेंडे फिल्म केली, बरोबर, झेंडेमध्ये कॉमेडी फिल्म, आणि कॉमेडी आणि एकदम मस्त असायची, म्हणजे मनोज बाजपेयी. आणि असं, आणि इथे पहिलं जे शूटिंग सुरू केलं ना, तर तो माणूस यायचा आणि शांत बसायचा एकदम. त्या म्हणजे आता सेम युनिट आहे, कॅमेरामन सगळे स्पॉट सगळं सेम युनिट आहे, आणि सेम युनिट चिन्मयला येऊन विचारायचं, सर क्या हो गया, कुछ झगडा हो गया क्या तुम्हारा, सर कुछ बात ही नहीं कर रहे सर, ऐसे भेटे. तर तो माणूस ते कॅरेक्टरसाठी येऊन बसायचा तसं. म्हणजे रामन ते तसे होते. म्हणजे आता तू बघशील ती फिल्म बघितल्यावर तुझ्या लक्षात येईल या माणसाने काय काम केलं. अगदीच, आता तर ती बघणारच, म्हणजे मी तर बघणारच, आमचे सगळे प्रेक्षक पण बघणार. अजूनही आपण छान मस्त गप्पा मारणार आहोत, भरपूर अजून बोलायचे, भरपूर माझ्याकडे प्रश्न आहेत, आणि तुमच्या मनातले प्रश्नही मी विचारण्याचा प्रयत्न करणार आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा झलक ताऱ्यांची. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. झलक ताऱ्यांची या कार्यक्रमात आपण गप्पा मारतोय ख्यातनाम अभिनेता जयवंत वाडकर यांच्याशी. पुन्हा एकदा स्वागत दादा. आणि आता खूप, म्हणजे तुम्ही नाटकापासून सुरुवात केली, चित्रपट झाले, नाटक, मालिका सगळं केलं. आता वेब सिरीज हा एक नवीन
फॉर्म आहे, अजूनही आपण त्याला नवीन असं म्हणतोय, तर वेव्हसाठी तुम्ही सुराग ही वेब सिरीज केलेली आहे, तर आम्हाला ते जाणून घ्यायचं काय आहे. अधिकारी बरोबर मी म्हणजे आता मला हे मी ना असं माझं BTS घेत होते. त्या BTS मध्ये माझ्या लक्षात आलं, अरे अधिकारी ब्रदर्स या प्रॉडक्ट म्हणजे या कंपनीबरोबर मी हे सुराग अगेन दुसरं आहे, हे 17 प्रोडक्ट करतोय मी. काय सांगता, 17 प्रोडक्ट एकाच प्रोडक्शन. ते गिनीज बुक मध्ये जायचंय मला, ते आता मी ते करणार आहे त्याची नोंद. कारण का असं कोणच नसेल ऍक्टर की एकाच कंपनीचे 17 प्रोडक्ट करणं. तर मी आधी धनंजय पासून यांच्याबरोबर आहे. अच्छा. धनंजय मध्ये मोहन जोशींचा आवाज वापरायचा होता म्हणून गौतम अधिकारींनी मला फोन केला होता. अरे यार जयवंत तू काम नाही आहे लेकिन तेरा आवाज रहेगा. चालेल ना, मी म्हटलं काही. आणि मी त्या मोहन जोशीच्या टक्करचा आवाज पाहिजे होता म्हणून मला वापरलेला. आणि ती माझी पहिली त्यांच्यावर केलेली सिरियल. मग नंतर टॉप 10 असेल, फिलिप्स टॉप 10 असेल, मग कभी इधर कभी उधर असेल, नंतर श्रीमान श्रीमती असेल, त्यानंतर 2 और 2 5 असेल, त्यानंतर माधुरी दीक्षित असेल, त्यानंतर एस बॉस असेल, अशा अनेक आणि हे सुराग करताना मी एकटा आता त्या सुरागमध्ये असा आहे जो मी पहिली सुराग केलेली आहे. आणि याच्यामध्ये सुदेश बेरी पण आहेत, 2 जण आम्ही असे आहोत की दोघंही आम्ही यात आहोत. आणि सुराग करताना आणि अगेन मजा. आणि मेन कॉब आमचा साई केतन राव आहे आणि मी त्याचा ॲसिस्ट दाखवला, म्हणजे सिनियरली हवालदार दाखवलाय, पण तो बापासारखा असतो, त्याला त्याचे कॉम्बिनेशन दाखवलंय चांगल्यापैकी. तर सुराग करतानाची मजाच खूप आवड आहे. आणि यावेळेचं सुराग थोडं वेगळं आहे कारण त्यावेळी कशी ते स्टोरीज चालायच्या. आता कसं आहे ह्याच्यामध्ये खरंच रायटर आणि म्हणजे चॅनलनी पण एवढं त्याला हे दिलंय, प्रोत्साहन दिलंय. ॲट अ टाइम 7-7, 8-8 स्टोऱ्या चालू आहेत. आणि त्या बाकीच्यांना तुम्हाला करणं म्हणजे जी लोक येतात त्यांना कठीण नाही आहे, आम्हाला कठीण आहे. आणि आज आत्ता हे केलंय आणि लगेच दुसरा सीन दुसऱ्या स्टोरीचा आहे. मग ते आम्हाला सगळं विचारावं लागतं, अरे तो क्या था वो क्या था. पण एवढंच चांगलं मिळणार आहे ना, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वेळच नाही मिळणार आहे. एका पाठोपाठ एक. आणि क्राईम शो आहे त्यामुळे तुम्हाला एनर्जी आणि सगळं द्यावं लागतं. आणि खूप छान आणि खूप मजा येणार आहे ही सिरीज. आता म्हणतात चॅनलला आम्हाला की सप्टेंबरला रिलीज करतोय म्हणून, त्यामुळे आम्ही येस. आणि आत्ताच आमचं संपलंय, 6 वर्ष आम्ही ते करतोय. 6 वर्ष. 46 मिनिटाचा एक एपिसोड आणि 52 एपिसोड केलेत आम्ही. बापरे, 46 मिनिटाचं म्हणजे जनरली मालिकांचे आपले 20-20 मिनिटाचे असतात, हे डबल ड्युरेशन आहे. डबल 6 वर्ष आम्ही करत होतो. वा वा वा. सो वेव्स OTT वर सुराग 2 हे याचे आपण सगळ्यांनी बघा कारण तुम्हाला सगळ्यांना आवडेल ती. तुम्ही इतक्या वर्षांपासून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम केलंय. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कधी स्ट्रगल करावं लागलं का, किंवा बऱ्याच कलाकारांना थांबावं लागतं की चांगला रोल मिळण्यासाठी किंवा मुळात काम मिळण्यासाठीच, तर तुम्ही तो काळ कधी अनुभवलाय का? मी तुला सांगू का, मला आठवतच नाही मी कमीत कमी 10 दिवस घरी बसलोय. विचार करा, इतक्या वर्षांमध्ये मला कधीच असं झालं नाही की मी 10 दिवस घरी बसलो. अच्छा. आय स्वेअर आय एम सो ब्लेस्ड. स्वामींचा हात आहे माझ्या डोक्यावर. आज आपल्याकडे एवढे चॅनल आलेत, एवढ्या सगळ्या गोष्टी आल्यात, एवढ्या वेबसिरीज ओपन झाल्यात, एवढा OTT ओपन झालेत, निरनिराळ्या प्रकारचे OTT आहेत. पण मला कळत नाही का लोकांकडे काम नसतं. मला असं वाटतं कधी कधी काय वाटतं, प्रत्येक ॲक्टर हा चांगला असतो किंवा काय असं त्यात डिफर आहे थोडंसं. पण मला असं वाटतं ना, काम मिळवण्यासाठी तुमची पण तेवढीच प्रबळ इच्छा असायला हवी. तेवढ्या ॲडजस्टमेंट कराव्या लागतात काय वेळी, पैशांची असेल, रोलची असेल. पण तुम्हाला सतत काम करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी पाहिजेतच. आणि मी बघतो ना, लोक कॉन्शियस होतात हिंदीमध्ये जायला. आपल्या लोकांची ऑडिशन मागितली तर ऑडिशन मी काय द्यायची, मी इथे मेन रोल करतोय, मी इथे हे करतोय, मी ते करतोय. ऑडिशन देणं काही लोकांना कमीपणाचं वाटतं. ते कमीपणाचं नसतंच. ऑडिशन म्हणजे काय, तो लूक त्या डिरेक्टरला कळावा, याच्यामध्ये हा माणूस काय करू शकतो. म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये मुळात
ते फिट फिट बसतो व्हायला की नाही. पाहिजे. हा कळलं ना. म्हणून आज छाबरियासारखा कास्टिंग डिरेक्टर आहे किंवा अभिषेक चौबे सारखं कॅरेक्टर, हे लोक एवढे तरी चांगली कास्टिंग तुम्ही करतात. कधी दिली लास्ट ऑडिशन? मी लास्ट ऑडिशन ॲडची दिली होती बरं बरं आत्ताच बरं. 3-4 पण आता दिवसांनी. तुम्हाला काही ऑडिशन वगैरे द्यावी लागेल? नाही, आम्हाला लुक टेस्ट द्यावी लागते, पण ओके. लुक टेस्ट तर द्यावीच लागते, त्याला काही बरं इलाज नाही. बरं. पण ठीक आहे, पण त्यात कमीपणा काय आहे मला सांग. कमीपणा काय लोक कमीपणा का म्हणतात तेच मला कळत नाही. अरे केवढी मोठे मोठे ऍक्टर्स ऑडिशन ऑडिशन देतात. तुला खोटं वाटेल, मैंने प्यार किया बरोबर, हो. आणि मी ऑडिशनसाठी गेलो होतो, तिथे मला बोलवलेलं. ओके. हां, आणि त्यावेळी विजय केंकरेंनी हिंदी एकांकिका बसवलेली. हा हा. ती सिरियस काम होतं त्यातलं माझं, आणि तिथे हिंदीत जायचं होतं, हिंदी बोलायचं आहे ना, तर हिंदी मला त्यांनी ते दिलं होतं. तर मला हे म्हणाले, आपलं बडजात्या म्हणाले की तर जेव्हा तुम एक काम करो ना, तुमको जो याद है वो दिखाओ. अच्छा. तर मला तेच आठवलं, तुम्ही ते केलं सिरियस, आणि त्यांना होती कॉमेडीची रिक्वायरमेंट. कळलं. त्यामुळे ते मला करता नाही आलं. पण त्यावेळी मी बघितलं सलमान खान ऑडिशनला आला होता. अच्छा. सलमान खान तेव्हा पण तेवढाच नॉटी होता. कोणतरी आहे ना, दुबई बुबईवरून एक हिरोईन आली होती, आणि तिची एवढी मजा चालू होती त्याची तिच्याबरोबर. म्हणजे मी सांगायचा मुद्दा काय, ते सलमान खानने पण ऑडिशन दिली. म्हणजे मोठमोठ्या सगळ्या ऍक्टर्सना, एस्टॅब्लिश्ड ऍक्टर्सना पण ऑडिशन द्यावी लागते. आता तुमची मुलगी पण ह्या क्षेत्रात आलेली आहे, स्वामिनी, तर तुम्ही तिला काय तुम्ही सांगितलंय किंवा काय असा सल्ला वगैरे काही दिलाय का मीडिया क्षेत्रामध्ये येण्यासाठी? सल्ला ती मला देते. आता तिचं लग्न पण झालंय, आणि हा, ती रस्क मीडियामध्ये ऑलरेडी काम करते. आणि आता तिने सांगितलं, आता मी नाही करणार, माझा नवरा पण तिथे, मी नाही करणार. तर ती मला वाटतं जिओसाठी जाईल, जिओ हॉटस्टारसाठी तिला बोलवत आहेत. माझी मुलगी ऍक्ट्रेस नाही झाली तरी ती कुठच्या तरी चॅनलची हेड होणार, एवढं नक्की, 101%. कारण का शी इज अ ब्रिलियंट. ती ब्रिलियंटच आहे, प्रश्नच नाही. तिचं सगळे ती कास्टिंग वेस्टिंग करणारी लोक सगळे माझे मित्र आहेत, ते बोलतात अरे यार उसको बोलो बोर्ड पे रहने को. तर तिला तिथे झालं की ती सोडून देते तो विषय, ती लगेच नवीन विषयाकडे जाते. त्यामुळे ती ब्रिलियंट आहे, आणि ती, मला असं वाटतं, तिला काय सांगणार मी, ती मलाच सांगत होते सगळं. आणि आजकालची मुलं खरंच हुशार आहेत, खूप हुशार आहेत. माझं आत्ता सगळंच, माझे पैसे, पूर्वी मी पैशांच्या बोल सांगायच्या बाबतीत एकदम ड आहे. मला काय असं घाबरतो मी. आज ज्यावेळी तुला नाटक करतात ही नवीन मुलं, तुला माहिती आहे का, त्याची किती सांगतात नाईट? 8 ते 10,000 रुपये. अच्छा. कमीच बोलतोय मी. तू विचार कर, त्या नाटकामध्ये जर 4 लोक तशी घेतले तर 40,000 रुपये हेच झाले तुमचे. बाकीचे ऍक्टर पकडून तू पकड, 55,000 तुझी नाईट झाली, ही फक्त ऍक्टरची. बाकी मग स्टेज, अमुक तमुक, कसं काय होणार ना. म्हणून हल्ली नाटक करताना पण खूप कॉस्ट असते, भयंकर कॉस्ट असते. मी तर घाबरतो. मला आजीबाई जोरातलं विचार तर मी म्हटलं, बघ बाबा, मी शेवटचं नाटक केलं होतं 18 वर्षानंतर मी ते नाटक केलं. 18 वर्षानंतर गेलं. तर मी त्यांना म्हटलं, मी तेव्हा 5,000 रुपये मिळत होते, तू काय द्यायचं ते दे मला, असं मी दिलीप जाधवाला म्हटलं होतं. आज नवीन मुलं येत आहेत, तुम्ही म्हणालात की तुम्हाला छान वाटतं त्यांचं काम बघून, तर त्यांना अगदी जाता जाता काय सांगाल, काही टिप्स काय द्याल असं मी म्हणेन? टिप्स काय नाही, 100% काम करा, 100%. कुठचंही काम, आपलं पर्सनल असेल, आईबरोबर असेल, वडिलांबरोबर, कोणाबरोबर, 100% प्रत्येक गोष्टीला हो म्हणा, प्रत्येक गोष्ट 100% करा. त्याचं फळ तुम्हाला आज न उद्या कधीतरी मिळणारच आहे. काही अगदी क्विक क्वेश्चन, एका शब्दात उत्तरं द्या असं आपण म्हणतो ना, तर तसं तुम्ही केलेल्या चित्रपटांपैकी आवडता मराठी चित्रपट? एकच सांगायचं. खूप आहेत तसे. नाही, अर्थातच खूप असणारच आहेत, कारण तुमची संख्याच एवढी मोठी आहे. तर गंमत म्हणून मला लावू का लाथ मधलं माझं काम खूप आवडतं मला. हिंदी चित्रपटामधलं आत्ताचं गव्हर्नर. ओके. आवडता पदार्थ? आवडता पदार्थ सगळेच, म्हणजे मला
एकच आवडता पदार्थ आवडता पदार्थ म्हणजे काय, कोळी असल्यामुळे मासे? मासे खायचे बस एवढंच माहिती आहे. अशी व्यक्ती जिला तुम्ही घाबरता. बायको. हा जाणार आहे एपिसोड. हो मग आहे. आणि तुमचं आत्तापर्यंतचं आवडतं कॅरेक्टर? आवडतं कॅरेक्टर आत्ताचं गव्हर्नर, हां. नटसम्राटमधलं किंवा लावका लातमधलं, भीमधलं, सरफरोशमधलं, अनेक कॅरेक्टर्स आम्हाला तर सगळीच आवडतात. तुम्ही इथे आलात आणि खूप छान गप्पा मारल्यात आमच्याशी. आम्हाला खूप छान वाटलं. एक तुमची जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आता आमच्या प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचलेली आहे. तर आमच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि झलक ताऱ्यांची या टीमतर्फे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.